नेहमी नशिबावर नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा. 1. कधीकधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा सुद्धा असतो, पण काही लोक त्याला कमजोरी समजतात. 2. जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही खूप यशस्वी माणूस आहात. 3. तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा. तुम्हालाच खरं आणि खोटं, चूक आणि बरोबर, आपले आणि परके यांची ओळख होईल. 4. नेहमी अशीच लोक मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलतात. 5. लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इम्प्रूव्ह करा. लोक आपोआप इम्प्रेस होतील. वाईट वेळ असेल तर घाबरू नका. 5 मिनिट हे वाचा, सगळं नीट होईल. 6. जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. 7. कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्हीसुद्धा धोका देऊ शकतात. 8. नशिबाचा खेळ वेगळाच असतो. जे मिळणार नाही त्याच्यावर प्रेम असते. एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला सुद्धा तयार असतो. 9. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे. म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी आहेत. 10. मनाने स्वच्छ आणि खरे बोलणारे लोक नेहमीच एकटे पडतात आणि हेच सत्य आहे आयुष्याचं. 11. गेलेली वेळ कशीही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. 12. आयुष्य आनंदाने जगा, कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळत नाही तर तुमचं आयुष्य पण कमी होत चालतं. 13. पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमवावं लागतं. 14. माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते आणि बिघडवते सुद्धा. 15. यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात. 16. तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ते कोणालाही ऐकवा. 17. यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यावर पावले थांबू लागतात. 18. तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार, पण काहीच अशी लोक असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील. 19. जीवनात एवढे लायक बना, यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. 20. लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण विसरत नाही. 21. जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे, पण जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान आहे. 22. जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुखसुद्धा बाहेरूनच परत जाते. 23. माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते, आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचं कोणीही ऐकत नाही. 24. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलवून टाकतील. 25. खोटं बोलतात लोक की सगळे एका मातीचे बनलेले आहेत. मी अशीही लोकं पाहिली जी दगडाची बनलेली असतात. 26. दिसेल त्याला आपलं मानणं सोडून द्या, लोक तसे नसतात जसे दाखवतात. 27. लोकांबरोबर नातं निभावून एकच गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो. 28. जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. 29. एकटे बसून रडणे मृत्यूपेक्षा कमी नाही, जिथे प्रश्न पण आपलेच असतात आणि उत्तरेसुद्धा आपलीच असतात. 30. शक्य आणि अशक्यमधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मावर आधारित असतो. 31. अहंकारामध्ये बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुका पण दिसत नाहीत आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुणसुद्धा दिसत नाहीत. 32. पैशांनी आपण सुखसुविधा तर मिळवू शकतो, पण समाधान केवळ चांगल्या कर्मानेच मिळते. 33. जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. 34. नेहमी नशिबावर नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा, मग पहा तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होताल. 35. ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात, पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात. 36. तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळाला पाहिजे. 37. जेव्हा व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते
आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक कळतात. 38. सल्ला प्रत्येकाचा घ्या, पण करा तेच ज्याच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धीसुद्धा साथ देईल. 39. ज्याचा स्वभावच सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग ती वेळ असो किंवा माणूस असो. 40. तुटलेला पेन आणि दुसऱ्यांचा केलेला मत्सर कधीच पुढे जाऊ देत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.